आपल्या आज रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल आता सध्याचं सत्वकृष्णा केंद्रीय विद्यालय व ज्युनियर कॉलेज अलावली. तर या विद्यालयातर्फे सन 2009-10 SSC उत्तीर्ण विद्यार्थी यादव सर, हे सगळे आम्ही क्षीरसागर सर, मोडके सर, तुम्हा सगळ्यांना मला वाटतं निम्म शिवार या ठिकाणी फिरून दगडा आणून या ठिकाणी विहिरी बुजवल्या. आणि खरंच हे सगळं आहे, कारण जसं वय वाढतं तसं या ठिकाणी आपल्या मित्र परिवारांच्या ठिकाणी संभाषण चर्चा झाली पाहिजे. आणि भविष्यामध्ये या ठिकाणी तुमची जी मुलं आहेत, कारण तुम्ही आता मोठे झालेलंच आहात आणि आमच्यासाठी तुम्ही लहानच आहे, पण एकमेकांच्या संगतीमध्ये आल्यामुळं एकमेकांचे विचार आणि एकमेकांचे विचार घेऊन आपण एकत्र जर पुढे पुढे निघालो, बऱ्याचशा या ठिकाणी आपले प्रश्न तिथंच संपले जातात. कारण आपल्या आणि या वयामध्ये संवाद अतिशय गरजेचा आहे, कारण आपण एकमेकांशी बोललो पाहिजे. आता काय झालंय, संगणकामुळं किंवा मोबाईलमुळे या ठिकाणी बोलणं कमी झालेलं आहे. प्रत्येक जण कामामध्ये व्यस्त आहे. इथं जर माझा एखादा विद्यार्थी शेतकरी जरी असेल आणि असणार आहे, पण ते उत्तम शेती करतात. कारण का या अनोलीमध्ये या ठिकाणी मला 10 वर्ष या ठिकाणी मी पाहिलं, प्रत्येकाच्या घरापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलो होतो आम्ही. पण इथली माणसं मावळ आहे. सध्या जॉब करते, चांगली व्यवस्थित आहे. मी दीपाली किरणकार, मी पण सध्या जॉब करते. चला पुढे. विद्याश्री बाजीराव शिंदे, सध्या मी घरीच असते. मेघना संजय कसबे, हाऊसवाईफ आहे. मी स्वप्नाली सुभाष जाधव, मी पण हाऊसवाईफ. मी दीपाली बाबूसाट, विशाल पांडुरंग सूर्यवंशी. मी सध्या पार्ले कंपनीमध्ये सेल्स ऑफिसर म्हणून काम करतो, सांगली जिल्ह्यात. राहुल पांडुरंग पाटील, मी पुण्यामध्ये एक्झिक्युटिव्ह सायन्स कंपनीमध्ये सिनियर टेक्निशियन म्हणून काम करतो. मी जगदीश घोडके, महावितरण कंपनीमध्ये वरिष्ठ यंत्रचालक खर्डी सबस्टेशन येथे कार्यरत आहे. धन्यवाद. मी महेश संतोष वारले, अनोलीचा आहे आणि मी शेती करतो. अरे समजा तो लाईन गेला. सागर वाळू पाटील शेती करतो. अण्णा सीताराम मानवर आणि इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये इंजिनियर. सध्या मी अहिल्यानगरला. माझं नाव अनिल पंढरी गवळी. मी सध्या जॉब करतोय मारुती सुझुकी चव्हाण मोटर्स पंढरपूरमध्ये आहे ॲज अ सेल्स मॅनेजर. माझ्याकडे 2 ब्रांचेस आहेत, पंढरपूर आणि सांगोला.
मोठा बोल. मी युवराज सीताराम शिंदे, मी पांडुरंग कारखान्यात आहे सुपरवायझर होता. मी अवतारी शुगरमध्ये शुगर मॅनेजर म्हणून काम करतो. मी दिनेश बंजाराव पट्टी एडिशर ॲग्रोमध्ये बॉयलर ॲटिलर म्हणून आहे. शशिकांत रावसाहेब गोडके, मी शेती आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. सर नाही, मी विद्यार्थीच आहे सर. मी शिशिर शिवाजी रंजाळे, मी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. मला अभिवादन करून सुरुवात करते बरोबर सांगायला. असं नका काय चुकलं तर आता खूप वर्ष सवय नाही आहे, बदलली सवय. चॅम्पियन होण्याला आता 14 वर्ष गेले का? आता आपण खूप बदलले सगळे. आपण खूप बदलले सगळे. आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम करायचा ठरवला. तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं या निर्णयाचं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी. मुलांनी पण खूप मोठ्या संख्येने आले, मुली पण मोठ्या संख्येने आले. तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते. हा फक्त कार्यक्रम नाही, हा गेट टुगेदरचा कार्यक्रम नाही, हा सोहळा आहे एकमेकांशी सुखदुःख वाटून घेण्याचा. आणि खूप दिवस झाले आपण आपल्या सरांना भेटलेलं नव्हतं. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपली भेट झाली. ह्याचा आनंद आहे, हा खूप मोठा आनंद आहे एकमेकांचा. आणि आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठे झालो, आपलं कितीही वय झालं तरी शाळेतले मित्रमैत्रिणी ते शाळेतलेच असतात शेवटी. आपण त्यांना कधी विसरत नसतो शेवटपर्यंत. आता म्हणाले काय जर आम्ही ओळखत नाही वगैरे थोडाफार बदल झालेला असतो, पण ओळख होणार नाही असं होणार नाही. आपण त्यात थोडं का विना ओळखत असतोच एकमेकांना. त्या मनात आपल्या आठवणी शेवटपर्यंत राहणार आहे. आपण किती पण केलं तर 5वी ते 10वी एकत्र राहिलेलं, एकत्र अभ्यास केलेला आहे. आपल्या खूप आठवणी आहेत. त्या निमित्तानं आपण सगळे कॉन्टॅक्टमध्ये आलो. असंच कायम राहू कॉन्टॅक्टमध्ये. आता आपला संपर्क झालाय, हा संपर्क तोडू नका, एकमेकांसोबत राहा. एवढं बोलून बस, जास्त वेळ नाही घेत. सरांना पण उशीर होत आहे, आपल्या सगळ्यांना पण घरी जायचंय. माझं मनोगत थोडक्यात आटवते आणि आभार व्यक्त करते तुमचे सगळ्यांचा. आणि ठीक आहे बस. आपल्या देशासाठी हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए आहे जान भी देंगे, ए वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए, दिल तेरे लिए. धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता है अपना रब की रुहाई. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहेगा तू मेरे बिना. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहेगा तू मेरे बिना. धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता है अपना रब की रुहाई. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहेगा तू मेरे बिना. मैं से मिला से ना साथी से, मैं से मिला से ना साथी से, न मेरी तुम्हारे से. आ गया जब सामने, भूलो से ना दिल ना बहला, हम चले तुझे ढूंढने, जन्नत की बाहर से ना परी होंगे, जन्नत
बाहर से अपरियों के मुस्कुराने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से आपके आ जाने से आपके आ जाने से सर्व आईसाठी घालायचं स्वप्नांचा झोपला तान्हा झोपला जाता रे वाऱ्या झोका दे त्याला चांदण्याची शाळा पाखरा पंचशीला आशीची दोरी धरुणी हाती सोसविते ही आई देवकी गाते अंगाई देवकी गाते अंगाई शेती आहे, आणखी कुठला जॉब आहे तो आपण करणार आहे. मुली जॉब करणार आहेत, संसार करणार आहेत, फक्त संसार करणार आहेत. अनेक मार्ग आहेत प्रत्येकाचे. पण हे सर्व करत असताना आपण आपल्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला कधीही विसरू शकत नाही, कधीही नाही. आणि सुदैवानं म्हणतोय मी की इयत्ता पहिलीपासून अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत 12वी पर्यंत जरी एका वर्गात तुम्ही शिकत असाल तर ती मी तर म्हणतो दुधात साखर आहे. कारण असं कोणाला त्यापेक्षा मोठा भाऊ समजा तुम्ही माझे लहान बहीण भाऊ. तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे मला सुद्धा असं वाटतं ही पहिलीच बॅच आहे बघा, इतकं मोठ्या प्रमाणामध्ये असं मोठं नियोजन केलं आणि या ठिकाणी तुम्ही असं एकत्र आला. आमची 30ची बॅच होती, तुमची 40पेक्षा जास्त असेल वाटते की एवढी जमा झाली आहे समजा. तर अतिशय चांगली गोष्ट आहे ही. म्हणजे पुढे गेल्यानंतर आपण स्टेबल होतो, चांगल्या मार्गाला पण लागतो. आता आपल्यातलेच इथं बरेच बसलेले सगळे चांगल्या पदावर पण आहेत, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सेटल झालेले आहेत, वेल सेटल म्हणू आपण. तर पुढे गेल्यानंतर पुन्हा आणखी पाठीमागं वळून बघायचं हा एक नियम आपल्याला याच गुणवर याने आपल्याला शिकवलेला आहे. भंडारे सर मला पण शिकवायला होते, पुजारी सर मला पण शिकवायला होते. अतिशय म्हणजे संस्काराची शिदोरी आपल्याला त्यांनी दिली. आपण मागं बघितलं वळून लक्षात घ्या. हे आपलं कर्तव्य या ठिकाणी पार पाडलं आणि त्याची सुरुवात 2009-10च्या बॅचने केली, म्हणायला काय हरकत नाही. तर सर्वप्रथम सगळ्यांना तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि या शाळेत मी 2019 साली या ठिकाणी आलेलो आहे. माझे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहे. या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगेन की ही शाळा आपल्याला घडवणारी शाळा आहे. आपली पहिली शाळा आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, आपल्याला घडवलेला आहे. आणि मग या शाळेच्या मनाईतून आपण मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसा आपण प्रयत्न सगळेजण करतोय, करावा का करू नये. कारण जिथं आपण घडलो त्या ही आईसारखी शाळा लक्षात घ्या. तिच्या ऋणातून आपण व्यक्त होणार गरजेचं आहे. एकरी म्हणतो बघा, जे माय भूमी जमी मिळी न पांग सारे आणि न आरतीला हे चंद्रसूर्य कविता आहे. तर या गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला चंद्र सूर्य तारे आणले तरी सुद्धा कमीच लक्षात घ्या. पण त्या पद्धतीने आपण सगळेजण प्रयत्न करूयात. मी बी तुमच्या बरोबरच आहे माझे विद्यार्थी म्हणूनच. आज या शाळेचा फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. वरच्या मजल्यात सुद्धा काम झालेलं आहे. वरती 5 खोल्यांचा हॉल तयार झालेला आहे आणि CCTV वगैरे सगळं पूर्ण या ठिकाणी बसलेलं आहे. म्हणजे शाळा प्रगतीवर आहे लक्षात घ्या. तरी सुद्धा आणि काही गोष्टी शाळेच्या कितीही आपण प्रगती केली तरी काही ना काही थोडीशी उणीव असतेच. तर त्या उणीवा जाणून घेऊया आपण सगळेजण मिळून आणि शाळेला काही ना काहीतरी मदत करण्याचा आपण प्रयत्न करूयात. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा 2009-10च्या बॅचला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन. शाळेतर्फे करण्या शाळेचा मी आज या ठिकाणी घटक आहे. विशेष म्हणजे मला असा योग आहे की ज्या ठिकाणी मी शिकलो तिथं मला शिकवायची संधी मिळाली. आणि
ज्या गुरूंनी शिकवलं त्या गुरूंसोबत सुद्धा मी काम केलं. त्यातलं हा एक दुसरा दुग्ध शर्करा योग म्हणलं तर काय हरकत नाही, असा योग माझ्यासाठी आलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली त्याबद्दल सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. विद्यार्थी आणि माझे सर्व सहकारी आणि माझे सेवक असतील यांना धन्यवाद देतो की या विद्यालयाचे माझे विद्यार्थी म्हणून तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना त्यामध्ये शिंदे सर असतील, भंडारे सर असतील यांचं कौतुकही केलेलं आहे. मी नौका आहे, नवीन आहे, त्यामुळे माझा काय परिचयच नसणार आहे. गेली 31 वर्ष मी पुणे जिल्ह्यामध्येच घालवलेली. तुमचं इथलं जसं वातावरण होतं तसंच तिथं होतं आणि प्रमोशन स्वीकारल्यामुळे मी इकडं आलेला. आणि एकदा प्रमोशन स्वीकारलं की मग हा ऋणानुबंध जो असतो तो जरा थोडासा कमी होतोय. हा ऋणानुबंध इथं असतो, इथंपर्यंत, बरोबर आहे, आमच्यापर्यंत येत नसतो. असं या ठिकाणी या शाळेनं तुम्हाला घडवलेलं आहे, त्या शाळेचं ऋण तुम्ही व्यक्त केलेलं आहे. एक सांगावंसं वाटतं, या आनवलीची माती जी आहे ती माती ही चांगली बीजांकुर घडवणारी माती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शाळेच्या वतीनं तुमचं स्वागत झालेलं आहे, कौतुक केलेलं आहे आणि मी आभारही मानतोय. जाता जाता मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही या शाळेत शिकलेला आहात, मागं वळून तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी या छोट्याशा रोपट्यासाठी अपार कष्ट घेतलेला आहे. मग कोणी दगड आणलेले आहे, कोणी पाणी घातलेलं आहे, अजून काय शाळेसाठी जे काही करता आलेलं आहे. विद्यार्थी शाळेचे माझे विद्यार्थी आहोत आणि आम्ही या शाळेचं देणं लागत आहे आणि कायम ऋणात असणारच आहे. तरी आपल्या या आमच्या SSC 9-10च्या बॅचतर्फे आपणास आम्ही एक पुन्हा एक फुलाची पाकळी 15 ऑगस्ट दिवशी आमच्यातला कोणीही एक जण येऊन बॅचतर्फे तुम्हाला त्याचा सुपूर्द करेल आणि त्याचा स्वीकार करणार एक म्हणतात 3, 4, 5 कोणाला तर वाटलं असं म्हणत म्हणजे वागलं पाहिजे. उपस्थित पण आहे. बर, या ठिकाणी जे कोणाला कल्पना सुचली असेल हे आपल्या शाळेमध्ये गेट टुगेदरची, त्याचं पहिल्यांदा मी विशेष करतो. कोणाला आणि दुसरी बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी जे इथं उपस्थित सर्व आहेत त्या सर्वांचं सुद्धा हे पाहिजेच होतं. हे पाहिजेच होतं. आपल्यामध्ये कम्युनिकेशन घडणं गरजेचं होतं. आम्ही दुसऱ्या शाळेवरती गेलो, तिकडं माझ्याकडे विभागच होता, माझे विद्यार्थी त्याला पण तयार नसतंय, मला पण जाणीव आहे. आणि असतं कमी पण एवढं आता नसतंय. आता 2 दिवस झालं स्वप्नाली तो फोन करते, 3 दिवस झालं मला फोन घेतलाय का तुझा, कोण तर ते फराटे साहेब, कोण तर फराटे ICICI बँकेतून फोन करतोय, लोन त्याबद्दल सांगतोय. 2-3 दिवस फराटे आले का 2-3 फोन झाले काम सुद्धा आलं. म्हणजे काय म्हणते कोणाला भगावतो म्हणून फोन उचलला, तो म्हणजे फोन कट करू नका सर. काय म्हणलं, आता स्वप्नाली जाधव या नावानं बऱ्याच विद्यार्थी पुढच्या शाळेमध्ये गेले. मला सुद्धा कळलं नाही स्वप्नाली जाधव आनवलीची आहे का डोकमोडीची का फळवणीची आहे. तरी सुद्धा मी म्हणलं आपल्या शाळेत म्हणून फळवणीची समज सुरुवातीला. तर या ठिकाणी तुम्ही सगळे एकत्रित आला, तुमच्या जुन्या काय आठवणींना उजाळा करून दिला. तुम्हाला सगळं आठवणार आणि एकदा आठवण गेलं ना तुम्ही त्या आठवणीतच राहणार. आता आम्ही राहतोय अजून म्हणून तुम्ही का राहणार. आम्हाला पहिला दिवस आठवलं का आम्ही त्याच आठवणीत राहतो. आता एवढे मोठी पोरं राहिला, आता माझ्याच गावातले गावचे सकाळ सकाळ मला ओळखलं का, हा एक सगळ्यात वाईट प्रश्न मला पडतो. दरवर्षी चैत्रात तिथं आलं तर पोरं टोळकं करून येते 7-8 जण, सर मला ओळखलं का, अवघड होते त्यावेळेस एवढी
पोरं आता दाढी एवढे हे पहा, आपण एकत्रित आला, मस्तपैकी आपले एकामेकांमध्ये कमी मिश्र झालं, बोलणं चाललं झालं, असंच तुम्ही तुमचा स्नेह वृद्धिंगत व्हावा. त्या शाळेचं काय होतं सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे, पाटलाच्या वाड्यात शाळा भरायची, आपल्याला जागा सुद्धा मिळाली होती, सकसहाराची जागा होती, कलेक्टर साहेब मवारी साहेबांकडून आपण जागा भाडेपट्ट्यावर घेतलेली आहे. ही जागा मिळायला बरोबर आपण पहिल्यांदा काय केलं असेल तर इथं खो खोचं मैदान केलं, बरोबर, आणि तिथनं आपला तास तिथे यायला 15 मिनिटं जायला अशा पद्धतीने आपण केलं. पुन्हा इथं खाणी होत्या, सूर्यवंशी सर खाणी होत्या, जात आहे तर लोक त्यात जायचे बाजारात पिशव्या ठेवून, त्या खाणी सर आपण बुजवल्या पण तुम्ही बुजवलं. काय काय मुली अशा होते तिचं नाव पण घ्या, पठाण म्हणून मुलगी होती. अगं टक्कल पडलं एवढी मोठी दगड घेऊन व्हायचं आहे जायचं आहे म्हणलं, काय होत नाही सर, कास्ट्याची दगड घेऊन पोरगी टाकायची. गोडके सर असतील, मी असेल, आम्ही धनानं दगड पडलेली नळाची आणि त्या खाणी बुजवलेल्या आहेत. आता एवढं केलंय आपण, ही शाळेचा आता रूप बदललेलं आहे, पालटलेलं आहे. आता बाहेर जाण्याच्या तोंडातून आलं बघा, काय आलं, आपण झाडाला पाणी द्यायचं. शिक्षक म्हणाल भंडारी सरची घुंगराची काठी, पोराने तसं नाही ठेवलं, त्या घुंगूर काठीवरती भंडारे सरांचा फटका म्हणून लिहायची. अजून पण मला वाटत नाही ह्यातनं कोण माझ्या हातातनं वाचला असेल, भंडारे सरांचा फटका म्हणून. आणि मी दर्शनवर तुम्ही आणायला कशाला, आणि मी तिथं रोडवर उभा राहायचो, चिंचा लावलेल्या, पाणी घालायचं तुम्ही. आपल्या शाळेत तुम्हाला एका जणाचं आलं, चांगल्या जबाबदार व्यक्तीचं आलं, भंडारीच्या चिंचा लागल्या, त्या ट्रक कधी बोलवायचा. आता बघा अवघडच झालं म्हणलं. आपल्या गावात हेच दोघं जण आले, भंडारी सर नमस्कार म्हणले, शनिवारचं सकाळ सकाळ माझ्यासोबत बोलून मस्तपैकी इथं गप्पा मारल्या आणि येऊन मास्तर तक्रार केली. का भंडारी सर पोरांना पाणी घालायला होते. आता हेच आमचं घेणं. काय काय वेळा असं होतं. आता तुम्ही त्या काळात जे तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत, मग सांगितलं शिंदे सरांनी, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, काय तुम्हाला ते दिवस आठवत असतील तुमच्या. आता मला आनंद विशेष काय वाटतं माहितीये का, मी सूर्यवंशी सरांना म्हणतो महाराष्ट्र शासन जी गाडी आहे, अभिमान वाटतो मला, अभिमान वाटतोय. माझ्या हातात शिकलेली माझ्या गावची पोरं आहे ती, प्रगती पथावर आहे ती, हेच आम्हाला अभिमान आहे. काही तर माझ्या पोरांकडे शेतकरी असू द्या, पण तो प्रगतशील शेतकरी आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. आपल्यातला शेतकरी कच्चा नाही. मग आपल्या शिकल्याला मग गवंडी होऊ द्या, कारागीर होऊ द्या, पण तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि आपण जशी जशी प्रगती करत जाऊ, तसं आपण मागं सुद्धा बघायला शिकलं पाहिजे. आता ही शाळा आपण म्हणतो, ही शाळा आमची शाळा, आमची शाळा आमची म्हणूच नका तुम्ही, माझी शाळा. आता इथं साहेब बसलेत शाळेत, तिथं सूर्यवंशी सर आहे, माझे जे विद्यार्थी आहेत 10वी पर्यंतचे, पाटलाच्या वाड्यातनं शाळा सुटली का इथं मैदानावर यायचं, खेळायला सूर्यवंशी सर मोकळं यायचं का दगड घेऊन यायचं, दगड घेऊन यायचं. त्या सिद्धनाथाच्या पुढं असं नाही तर इकडं वावरात कुठेही तुम्हाला एक दगड सुद्धा मिळणार, सगळी दगड आणून खाली टाकली, तुम्ही टाकली शाळेत, तुम्ही पाहिजे, बरोबर आहे. ह्या तुमच्या अजून सुद्धा आम्ही अभिमानाने सांगतो, दुसऱ्या शाळेत गेल्यावर सुद्धा सांगतो, आमच्या पोरांनी काय केलंय हे कष्ट आहे. तुम्ही आता सगळी प्रगती पथावर आहे. मला बोलताना सुद्धा म्हणजे जरा बरं आहे, सगळ्यांचं जरा चांगलं आहे. आता चार आपल्याकडे क्लास 2 अधिकारी आहेत, काय शेतकरी असतील, काय कारागीर असतील, काय पण असतील, कष्ट करत असतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या पायावर उभा असतील. जसं जसं आपण पुढे जाऊ ना. तर या आजच्या स्नेह मेळाव्यासाठी, विद्यार्थी मेळाव्यासाठी आपले या शाळेचे प्राचार्य लोकरे सर, आपले वर्ग शिक्षक शिंदे सर, भंडारे सर, सूर्यवंशी सर, कोळी सर असतील, कर्णवर सर असतील, यांनी
त्यांचा अगदी वेळ काढून आपल्यासाठी एक वेळ काढून आपल्याला कार्यक्रमासाठी हजेरी लावली याबद्दल आमच्या सर्व इयत्ता 10वीच्या 2009-10च्या बॅचतर्फे आपल्या सर्वांचा आभार. तसेच आपण सर्व विद्यार्थी आपल्या वैयक्तिक सर्वांच्या आयुष्यातून बाकीचे काम तर सर्वांचे चालूच असतात, तर या वेळात वेळ काढून आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला 4 चांद लावले असं म्हणण्यासारखं आहे. तर त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. यानंतर आपण एक ग्रुप फोटो काढूया.